महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं OMG मराठी ITI या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। तर आजचं हे आपलं सेशन ड्रॉइंगवरती आहे, म्हणजेच त्याला इंजिनिअरिंग ड्रॉइंग म्हणतो आपण। आता हा काढायचा ड्रॉइंग नाही आहे, CBT परीक्षेमध्ये येत असलेला MCQ आधारित तो ड्रॉइंगचे प्रश्न आहे। म्हणजेच निम्मीचे जे MCQ आहे तेही कशाचे, इंजिनिअरिंग ड्रॉइंगचे, तेही कोणाकरता, प्रथम वर्षाचे जे सर्व विद्यार्थी आहे, म्हणजेच ITI फर्स्ट इयरमध्ये असणारे सर्व इंजिनिअरिंग ट्रेडमधले विद्यार्थी। मग तुम्ही म्हणाल सर इलेक्ट्रिशियन का, फिटर का, नाही, जेवढे काही ट्रेड आहे जे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये मोडतात त्या सर्व ट्रेड करता कॉमनचे प्रश्न आहे आणि कॉमनचा सिलेबस आहे ITI फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा। तर त्याचेच निम्मीनी प्रोव्हाइड केलेले, आता प्रोव्हाइड नाही केलेला आहे, पण निम्मीकडचे जे पेपरमध्ये MCQ येतात तेच MCQ आपण आजच्या सेशनमध्ये काय करणार, डिस्कशन करणार। तर मग काय करायचं की तुमचे जे जवळचे मित्र आहे त्यांना आवर्जून काय करायचं आहे, व्हिडिओला शेअर करून द्यायचं, जेणेकरून त्यांना पण पेपरच्या अगोदर याची मदत होणार। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करायचं, कारण जेव्हा केव्हा या प्रकारचा मी नवीन व्हिडिओ अपलोड करणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं, म्हणजे मिस व्हायला नको, म्हणून बेल आयकॉन प्रेस करणं खूप गरजेचं आहे। ठीक आहे, तर आता प्रश्नाला आपण सुरुवात करू। प्रश्न 2 भाषेत आहे आणि प्रश्न ड्रॉइंगचे असल्यामुळं इमेज आधारित असतात। ड्रॉइंग म्हटलं तर इमेज, तरी पण ते पण इमेज कशी असतात की MCQच्याच प्रकारामध्ये मोडतं। 4 इमेज असणार किंवा एखादी इमेज दाखवून एखादा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की नेमकं आहे काय। आता आजचं सेशन जसं झालं तसं तुमच्या लक्षामध्ये येईल की नेमकं पेपरमध्ये काय येतं आणि आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला समजूनच येईल, म्हणजे एकदम सोप्या पद्धतीमध्ये कव्हर होईल। बघा, पहिलाच प्रश्न आहे, फक्त एवढं लक्षात घ्या, हे सर्व ITIच्या ट्रेड करता कॉमन आहे। पहिला प्रश्न आहे की मानक रेखाचित्र सरावानुसार कोणते रेखाचित्र आकारमान योग्य आहे। आता जर बघितलं, म्हणजे जर पहिल्यांदा जर तुम्ही बघत असणार तर तुम्हाला हे सर्व एकसारखं वाटू शकते। कसं वाटू शकते, एकसारखं, परंतु एकसारखं नाही आहे, याच्यामध्ये काहीतरी फरक आहे। तर नेमका फरक काय ते तुम्हाला सांगतो मी। आता इथं जर डायग्राम बघाल, डायग्राम सारख्याच आहे, पण त्यांना जे माप दिले आता तुम्हाला ते स्पष्ट नाही दिसत असणार। जर तुम्ही टेस्ट दिली असेल, टेस्टमध्ये जॉईन असेल किंवा PDF वाचली असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असणार। तर हे जे माप दिलेले आहे, मापांची लोकेशन जर बघाल तुम्ही तर वेगळी आहे, मापांची लोकेशन बघा वेगळी आहे। ॲक्च्युअल जे माप द्यायची स्टँडर्ड पद्धत आहे, स्टँडर्ड पद्धत काय म्हणते की जे काही तुम्हाला माप द्यायचं आहे आणि जर हा तुमचा ॲरो आहे, बघा लक्षामध्ये घ्या, हा तुमचा मापाचा ॲरो आहे, इथून इथपर्यंत तुमचा ॲरो काढलाय आपण, बरोबर आहे, एवढं माप, तर माप त्याच्या वरती लिहायचं, माप काय करायचं त्याच्या वरती लिहायचं। आणि जर असे माप असतील, उभे माप असतील तर ती संख्या काय करायची, आडवी लिहायची, संख्या काय लिहायची, आडवी लिहायची। तसंच जर एखादा सर्कल असणार, आता अर्धवट जर सर्कल असणार तर त्याला तिरप्या मापाने बाहेर काढायचं, तिरप्या ॲरोनी, याला लीडर लाईन म्हटलं जातं। काय म्हटलं जातं, लीडर लाईन। आणि ती वरती गेल्यानंतर मग हॉरिझॉन्टल होणार, मग काय होणार, हॉरिझॉन्टल होणार। एक तर अशी, किंवा समजा गोल असला तर त्या गोलला दोन्हीकडून ॲरो द्यायचे, म्हणजे तिरपे दोन्हीकडून ॲरो द्यायची, इकडनं एक आणि या ॲरोपासून, या लीडर लाईनपासून इथं मग त्याचं माप जे काही द्यायचं आहे ते द्यायचं। म्हणजे असे नियम आहे ड्रॉइंगचे। तर याच नियमाच्या आधारामध्ये जर बघितलं आपण तर जो आपल्याला प्रश्न दिला होता की कोणतं बरोबर आहे, जर कोणतं बरोबर आहे जर बघितलं आपण तर बघा इथं काय झालं, एक माप रेषेच्या खाली दिलाय, मी याला क्लिअर करून दाखवतो तुम्हाला बघा, बरोबर जे मेजरमेंटचे माप दिले आहेत, माप जर बघाल तुम्ही, एक खाली गेलाय, खाली मी आत्ताच सांगितलं मापामध्ये आपल्या नियमात नाही, म्हणजे हा तुमचा रद्द झाला। त्याच्यामध्ये इथं बघाल इकडलं माप खाली गेलं, हाही रद्द झाला, ठीक आहे। त्याच्यानंतर इथे बघाल तर दोन्ही खाली गेले, तर हेही काय झालं, रद्द झालं, म्हणजे 3 आपले कॅन्सल झाले, उरला फक्त एक, बरोबर या मेजरमेंट लाईन जी आहे, ठीक आहे, डायमेन्शन्स लाईन, त्याच्यावरती माप आहे, इकडे पण त्याच्यावरती आहे, आणि इकडलं जे माप दिलं आहे ते बरोबर आडवं दिलं आहे, म्हणजे आपलं बीची जे डायग्राम दिलेली आहे ही डायग्राम काय एकदम करेक्ट आहे, एकदम कशा करेक्ट आहे। तर हे तुम्हाला एवढं आयडेंटिफाय करता आलं पाहिजे। बघ, अगदी सोपा आहे, आता पूर्ण प्रश्न तुम्हाला पटापट येतील। बघा, पुन्हा तेच विचारलं आहे, माप दिलेलं आहे, कोणती डायग्राम बरोबर आहे ते विचारलं, ठीक आहे। आता याच्यामध्ये पाहून घ्यायचं, बघा एक खाली गेला म्हणजे हा रद्द, याच्यातला हा खाली गेला म्हणजे हा रद्द, याच्यातले दोन्ही खाली गेले म्हणजे हाही रद्द, उरली काय फक्त एकच डायग्राम, बघा दोन्ही वरती आहे आणि याला पण आडव्या याच्यामध्ये लिहिलेला, आडवं लिहिलंय, म्हणजे 100% आपला बी ऑप्शन काय झाला, करेक्ट झाला। आता तुम्हाला लॉजिक समजलं, कॉन्सेप्ट समजला की पटकन सॉल्व्ह होते। बघा आता जेव्हा केव्हा गोल दिलेला असतो, आता गोल देताना आता इथं बघाल 4 याच्यामध्ये एकच ॲरो आहे। तुम्ही म्हणाल सर तुम्ही तर मग 2 सांगितले होते, ठीक आहे। आता ते डिपेंड करते की नेमकं मेजरमेंट कसं आहे किंवा नेमका होल कसा दिलेला आहे त्याच्यावरती डिपेंड करते की दोन्हीकडून ॲरो काढायची की नाही काढायची, ठीक आहे। आता एकीकडून जरी ॲरो असला तरी त्याच्यासाठी नियम आहे की ही जी लीडर लाईन काढली जाते
ती इन्क्लाइन जर असली तर नंतर ती अशी हॉरिझॉन्टल गेली पाहिजे. कशी गेली पाहिजे? हॉरिझॉन्टल म्हणजे आडवी. तुम्ही बघाल याच्यामध्ये माप तिरपं दिलं म्हणजे हे असं चालत नाही आपल्याला. इथे पण तिरपं दिलं हेही चालत नाही, इथे पण तिरपं दिलं हेही चालत नाही, पण इथे बरोबर असं हॉरिझॉन्टल मापावरती म्हणजे हॉरिझॉन्टल लीडर लाईनवरती तुम्हाला बरोबर माप दिला आहे. म्हणजे इथं व्यवस्थित पद्धतीने काय केलं आहे, डायग्राम काढलेली आहे. म्हणजे याचं पण बी उत्तर काय झालं एकदम परफेक्ट. असे छोटे छोटे नियम आहे, तुम्हाला पटकन समजायला येईल. बघा आता बघा सर्कल आलाय मग यासारखा, आणि हा सर्कल कसा आहे, या सर्कलला सेंटर लाईन दिलेली आहे. काय दिलेली आहे? सेंटर लाईन. आता तुम्ही जर शिकले असणार तर तुम्हाला 100% माहित आहे. सेंटर लाईन दिली आहे. अशा वेळेस जर मेजरमेंट द्यायचं असणार तर मेजरमेंट तिरपं दिलं जातं, तिरपं, आणि दोन्ही बाजूनी बाहेर ॲरो काढले जाते. उदाहरणार्थ इथंही नाही इथंही नाही, तसं इथं आहे बघा, बरोबर एक ॲरो इकडनं आहे आणि एक ॲरो इकडनं आहे, बरोबर आहे. 2 ॲरो आले असे, म्हणजे या सर्कलचं तुम्हाला ॲक्च्युअली इतकं माप दिलं आहे, त्याच्या आतमध्ये वगैरे कधी लिहित नाही, ते बाहेर काढून त्याला हॉरिझॉन्टल केली जाते लीडर लाईन, त्याच्यावरती त्याचं मेजरमेंट दिलं जाते. फाय लिहिलं आहे, फाय म्हणजेच त्याला डायमीटर म्हटलं जातं. ठीक आहे, त्या सर्कलचं डायमीटर दिलेला वर्तुळाचं, तर हे मेजरमेंट एकदम काय परफेक्ट आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय झालं, आतमध्ये ॲरो गेला त्याच्यामुळे हा चुकला. याच्यामध्ये माप जर बघाल तुम्ही तर असं करून असं केलं आहे, तर हे असं चालत नाही आपल्याला, असं चालत नाही, अशी लीडर लाईन जमत नाही आपल्याला. ठीक आहे, ही तर लीडर लाईन एकदम आडवी केली तर ही आपल्याला जमत नाही. फक्त एकुलतं एक आपलं डी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे आणि एकदम काय आपलं बरोबर आहे. ठीक आहे, म्हणून आपलं डी उत्तर परफेक्ट. ठीक आहे, नंतरचा प्रश्न बघा. पुन्हा मेजरमेंट दिलेला आहे. आता माप द्यायची आणि एक पद्धत असते, माप द्यायची एक पद्धत असते. कशी की जेव्हा किंवा इथं मेजरमेंट, आता तुम्हाला थोडंसं क्लिअर दिसत नसेल कारण की आता बारीक असल्यामुळं. ठीक आहे, तर हे जे माप दिलेलं आहे कसे दिलेलं आहे ते सांगतो मी तुम्हाला. माप जे दिलेले आहे, माप 2 पद्धतीने, असा ॲरो काढला की याच्यावरती माप लिहायचं. समजा 20 सेंटीमीटर 20 mm किंवा 20 mm मध्ये राहते सर्व. एक तर असं लिहून दिसणार किंवा कुठे कुठे तुम्हाला असं लिहिलेलं दिसणार. ठीक आहे, तर आता बघा कसं आहे की डायमेन्शन लाईनच्या वरती लिहिलं तर काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे आपण याला ओके करू, याला काय करू आपण ओके करू. पण जर असं जर लिहिलं असणार, ही आपली साधी पद्धत झाली, इंजिनिअरिंग ड्रॉइंगची साधी पद्धत झाली, तर हे आपल्याला चालणार नाही. रेषेच्या खालचं पण आपल्याला चालणार नाही. ठीक आहे, म्हणजे जे काही नियम आत्ता लावले सेम टू सेम नियम आता इथे लावायचे. आता एक एक नियम बघू. आता याच्यामध्ये जर बघाल हे लाईन तोडून मधामध्ये मेजरमेंट दिलेलं आहे, तर हे आपल्याला चालते का? बिलकुल नाही चालत. याच्यामध्ये जर बघाल बघा, इकडे लाईन तोडून दिला आणि त्याच्यात हे जे तुम्हाला आकडे दिसत आहे, जसं 10 दिसत आहे, असं सरळ लिहिलं आहे, ते नाही जमत आपल्याला. असं आडवं पाहिजे, असं काय पाहिजे? आडवं पाहिजे. त्याच्यामुळं हाही कॅन्सल झाला. त्याच्यानंतर इथे आलं, इथं पण तसंच केलं आहे की लाईन तोडून लिहिल्या गेलेलं आहे आणि हे असं उभ्या याच्यामध्ये लिहिलं आहे, ते आपल्याला तसं चालत नाही. अक्षर कसे पाहिजे? असे आडवे करून पाहिजे, बरोबर आहे. याच्यामध्ये बघा बरोबर आकडे जे आहे बरोबर आडवे लिहिलेलं आहे, म्हणजे 10 जर बघाल तुम्ही तर असे 10 लिहिलेले आहे. ठीक आहे, पण बाकी ठिकाणी जर बघाल इथे असे 10 लिहिले आहे, इथे पण असेच 10 लिहिले आहे, असं आपल्याला चालत नाही मेजरमेंट देत असताना. त्याच्यानंतर इकडे बघाल तर पूर्ण लाईनच्या वरती म्हणजे डायमेन्शन लाईनच्या वरती तुम्हाला आकडे दिलेले आहेत. फक्त आपलं बी जे आहे ते एकदम करेक्ट पद्धतीने दिलेलं आहे आणि रिप्रेझेंट केलेलं आहे, म्हणून आपलं ते उत्तर काय झालं बरोबर. फक्त मी जो की पॉईंट सांगितला तो लक्षामध्ये घ्या, नाही तर सर्व डायग्राम तुम्हाला सारखेच दिसते, मग पेपरात होते गोंधळ. फक्त मी सांगितलं तेवढं लक्षात घ्या. आता ही जे डायग्राम आहे, या डायग्राममध्ये तुम्हाला थोडंसं समजणार नाही. मी पहिलं डायग्राम कोणती आहे ते नेमकी मी काय करतो, याला मी कलर पांढरा करून देतो. ठीक आहे, तुम्हाला आता पांढरा नाही लक्षात येईल, तुम्हाला पिवळा करून देतो. पिवळा करून देतो, म्हणजे जेवढा मी पिवळा करत आहे तेवढी फक्त डायग्राम आहे, तेवढी काय डायग्राम आहे. बाकीचं काय मेजरमेंट दिलेलं आहे, बाकीचं काय दिलेलं आहे मेजरमेंट. फक्त एवढी डायग्राम आहे, एवढी काय हे फक्त एवढी डायग्राम आहे, बाकीचं मेजरमेंट. आता मेजरमेंटमध्ये नेमका कोणता पार्ट आहे ते सांगतो. म्हणजे आता बघा तुम्ही इथं लिहिलं आहे ए सी, इथं ई लिहिलं आहे, बी लिहिलं आहे, डी लिहिलं आहे. आता तुम्हाला याच्यातलं विचारलं आहे की नेमकं बीचा अर्थ काय, नेमक्या बीचा अर्थ काय असं विचारला आहे. आता याच्यातलं काही विचारू शकते तुम्हाला, ए विचारू शकते, बी सी डी ई काही पण विचारू शकते, त्यांची इच्छा. तर आता तुम्हाला हे सर्व माहीत पाहिजे की नेमकं काय. तर बघा लक्षामध्ये घ्या की हे तर तुम्हाला आत्ताच सांगितलं की ही काय आपली डायमेन्शन लाईन आहे. बी म्हणजे काय झालं बघा, बी आहे, बी म्हणजेच आपली काय झाली डायमेन्शन लाईन झाली. मी मगापासून आपण बोलत असा जे माप देणारे लाईन म्हणजे त्याला डायमेन्शन लाईन. म्हणजे आपल्याला बी विचारलं होतं तर बीचं उत्तर काय आहे, बीचं उत्तर काय, बी म्हणजे सी आहे. बी उत्तर नाही आहे, बी इथचं आहे. बघा कन्फ्युजन होऊ शकते, बी कुठचं आहे ते लक्षामध्ये घ्या. बघा काय म्हणताय की बी म्हणजे काय, नाही तर मग आपण गडबडीमध्ये बी मारून टाकायचं. बी म्हणजे या डायग्राम मधला बी काय आपली, याला काय म्हणतो आपण डायमेन्शन लाईन म्हणतो. ही काय झाली डायमेन्शन लाईन झाली, पटलं. त्याच्यानंतर इथे जे असं मेजरमेंट दिलाय याला काय म्हणू आपण, याला म्हणू आपण लीडर लाईन म्हणतो. काय म्हणतो, लीडर लाईन म्हणतो. हे लीडर लाईन इथं लिहिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे ही काय झाली, ही झाली आपली सी, ही काय झाली आपली सी, ही काय झाली आपली लाईन बी झाली. ठीक आहे, बी सी झाली. त्याच्यानंतर इथं जर बघितलं
इथे ई लिहिलेला आहे, ई म्हणजे काय इथं डॉट दिलेला आहे, तर हे एंडिंग आहे, हे काय एंड आहे म्हणजे मेजरमेंट लाईनचं एंडिंग आहे, तर त्याला ईनी डिनोट केलं आहे. कशाने डिनोट केला? ईनी. आता टर्मिनेशन ऑफ डायमेन्शन लाईन, टर्मिनेशन ऑफ लाईन डायमेन्शन लाईन दोन पद्धतीने होते, एक तर डॉटनी होते म्हणजे मी याला ई म्हणू शकतो, ठीक आहे, ई म्हणू शकतो पण डॉटसाठी, ठीक आहे. आणि पुन्हा इकडे डी लिहिलेला आहे, डी कशासाठी? हा ॲरो दिलेला आहे, ॲरो असलं तरी मग काय झालं? तेच झालं टर्मिनेशन म्हणजे लाईन संपली बा, मेजरमेंटची लाईन संपली असं त्याचा अर्थ झाला. त्याच्यानंतर फक्त एक उरला ए, तर ए म्हणजे काय की तुम्ही जे मेजरमेंट देताय त्याच्यासाठी एक हलकी लाईन काढली जाते, हलकी लाईन काढली जाते, त्या लाईनला काय म्हटलं जातं? एक्सटेन्शन लाईन म्हटलं जातं. काय एक्सटेन्शन म्हणजे इथचं तुम्हाला माप द्यायचं त्याला एक्सटेंड केलं जातं खाली, तर ही काय झाली? ए झाली. हे काय झाली? ए झालं म्हणजे ए काय झालं? एक्सटेन्शन लाईन. ए जर इथं बघाल तर या एक्सटेन्शन लाईन इथं आहे म्हणजे हा झाला तुमचा ए, म्हणजे झाला तुमचा ए बी सी डी ई सर्व झालं. म्हणजे यातला काही जरी विचारलं तुम्ही सांगू शकता आणि तुम्हाला समजलं पण. आता ठीक आहे, याचं उत्तर जे आहे उत्तर सी आहे डायमेन्शन लाईन, ठीक आहे. पण कशासाठी? बी साठी विचारलं, बी म्हणजे असं कन्फ्युजन नको व्हायला त्याच्यामुळं, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मानक सराव म्हणून कोणते शीर्षक ब्लॉक, म्हणजेच तुम्हाला त्याला म्हणतो आपण टायटल ब्लॉक म्हणतो. जर तुम्ही ड्रॉइंग शीट बनवली असणार, ठीक आहे, तर जर जे टायटल द्यायचं असलं, टायटलमध्ये कसं असतं? शीटचं नाव काय, स्केल काय घेतली आपण, कोणत्या टॉपिकवरती आहे, रोल नंबर काय, हे सर्व सिग्नेचर इन्स्ट्रक्टरची हे सर्व या टायटल ब्लॉकमध्ये टाकला जाते. तर टायटल ब्लॉक नेहमी बेसला बनवला जातो, खाली बॉटमला खाली बनवला जातो. आता तो कुठेही बनवू शकता तुम्ही, इथे पण बनवू शकता, इथे पण बनवू शकता, पण इथे पण बनवू शकता, ठीक आहे. पण मोस्ट ऑफ दी जर प्रिफर केलं तर ते इथे काढलं जाते या कोपऱ्यामध्ये, म्हणजे उजव्या कोपऱ्यात खाली, म्हणजे राईट साईडच्या बॉटम कॉर्नरला, राईट साईडच्या बॉटम कॉर्नरला. तर इथे काढलं जाते. तर बघा इथं तर नाही आहे, इथं पण नाही आहे, इथं पण नाही आहे, फक्त कसं आहे इथे कोपऱ्यामध्ये काढलं आहे टायटल ब्लॉक. म्हणजे हे काय एकदम परफेक्ट आणि हे काय झालं एकदम बरोबर झालं, ठीक आहे. म्हणजे जे तुम्हाला विचारलं तर टायटल ब्लॉक कसा असला पाहिजे? कोपऱ्यामध्ये असला पाहिजे. कुठे असला पाहिजे? कोपऱ्यामध्ये, ठीक आहे. नंतरचा प्रश्न, आयएस मानकानुसार कोणते सिंगल स्ट्रोक म्हणत आहे, ठीक आहे. सिंगल स्ट्रोक म्हणत आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट, ठीक आहे. आता याच्यामध्ये जर बघाल याच्यामध्ये डबल स्ट्रोक झाला, कसा झाला? डबल स्ट्रोक झाला, ठीक आहे. डबल स्ट्रोक म्हणजे काय? डबल लाईननी काढलेला, त्याला डबल स्ट्रोक म्हणू. आता हे तर एवढं हे कळत आपल्या ड्रॉइंगमध्ये काही कोणता फॉन्ट नाहीच आहे, ठीक आहे. अशा पद्धतीचा नाही म्हणता येईल. इन्क्लाइन म्हटलं आहे का इथं? मानकानुसार कोणते सिंगल स्ट्रोक कळते म्हणजेच काय? इन्क्लाइंड असलेले, सर्वच इन्क्लाइंड आहे इथं, म्हणजे बघा त्याला इटॅलिक म्हणतो आपण आपल्या याच्यामध्ये, ठीक आहे. तर सिंगल लाईन कोणता आहे? तर हा सिंगल लाईन आहे. ॲक्च्युली दिसत डार्क आहे पण हा सिंगल लाईनमध्ये काढलेला अक्षर आहे आणि तोही कसा आहे? इन्क्लाइंड आहे, ठीक आहे. म्हणजे याचं डी उत्तर काय बरोबर आहे? सिंगल स्ट्रोक म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? सिंगल स्ट्रोक. म्हणजे ॲक्च्युली बारीक पाहिजे होता पुन्हा, पण आता काढणाऱ्यांनी जसा काढला तसा त्यांनी काढले, म्हणजे त्यांनी काढलं म्हणजे सर्व काही बरोबर आहे समजा, ठीक आहे. तर याचा डी उत्तर काय झालं? एकदम परफेक्ट झालं, ठीक आहे. त्याच्यानंतर आयडेंटिफाय द नेम ऑफ प्रिझम, ठीक आहे. तुम्हाला विचारला आहे प्रिझमचा प्रकार कोणता, किंवा कोणता प्रिझम आहे, काय मापा वगैरे नाही विचारलं, एकदम सोपं. एकतर याचा बेस बघायचा, किंवा एकतर याचा टॉप बघायचा, ठीक आहे. आता याला जर तुम्ही बघाल चारही बाजू सारख्या आहेत, चारही बाजू कशा आहे? सारख्या म्हणजे सेम आहे, ठीक आहे. सेम आहे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? स्क्वेअर म्हणतो. काय म्हणतो? स्क्वेअर म्हणतो, बरोबर. स्क्वेअर म्हणजे आपल्या भाषेमध्ये चौकोन, ठीक आहे. तर आता इथं जर बघाल तर स्क्वेअरचा ऑप्शन एकच आहे, तर स्क्वेअर म्हणजे चौकोन. आता कधी चौकोन लिहून दिसणार तुम्हाला, तर स्क्वेअर प्रिझम आहे. काय? स्क्वेअर प्रिझम आहे. आता त्याच्यामध्ये एक लक्षामध्ये घ्या की जर बाजू बदलल्या, ठीक आहे. आता बघा रेक्टँग्युलर जर असलं तर काय होणार की आमने सामनेच्या बाजू असतात त्या सारख्या असतात, आमने सामनेच्या बाजू काय असतात? सारख्या असतात आणि लहान मोठे असतात, म्हणजे चारही बाजू सारख्या नसणार, तेव्हा तुमचा रेक्टँगल होणार. ट्रँग्युलर म्हणजे काय? त्याच्यामध्ये त्रिकोणी असणार, त्रिकोणी म्हणजेच त्रिकोणी प्रिझम असणार, त्याच्या टॉपमध्ये तुम्हाला त्रिकोण दिसणार. आणि हेक्झॅगोनल म्हणजे काय? की त्याला 6 बाजू दिसणार. किती बाजू दिसणार? 6 बाजू, जशा 1 2 3 4 5 आणि 6, याला काय म्हणू आपण? हेक्झॅगॉन म्हणू, ठीक आहे. म्हणजे हे वाढत जाते. पेंटॅगॉन म्हटलं 5 बाजू असणार, पण आता सध्या या प्रश्नापुरतं हे कसं आहे? स्क्वेअर आहे, म्हणजेच काय? ए आहे, ठीक आहे. पुन्हा तर दुसरा प्रश्न सेम टू सेम. याच्यामध्ये जर बघाल तुम्ही, बघा एक बाजू, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी आणि 6वी, म्हणजे टोटल बाजू किती झाला? 6 झाल्या. जर 6 असणार तर त्याला आपण काय म्हणतो? हेक्झॅगोनल म्हणतो. काय म्हणतो? हेक्झॅगोन, किंवा त्याला षटकोन म्हणतो. काय म्हणतो? षटकोन म्हणतो. 6 बाजू म्हणजे षटकोन. पटलं? म्हणजे याचं डी उत्तर काय झालं? एकदम परफेक्ट. त्याच्यानंतरचा आहे की हा ट्रँगल कोणता आहे असं विचारलंय तुम्हाला, तर तुम्ही जर बघाल या ट्रँगलला तर इथे काटकोन आहे, इथे काय? काटकोन. तर याला काय म्हणतो आपण? काटकोन त्रिकोण म्हणतो. काय म्हणतो आपण? काटकोन त्रिकोण. तर त्याला इंग्रजीमध्ये राईट अँगल म्हटलं जातं. राईट अँगल ट्रँगल म्हणजेच आपला काटकोन त्रिकोण, ठीक आहे. बाकीचे तर तुम्हाला माहितीच आहे. आयसोसेलस काय असतं? इक्विलॅटरल. हे तुम्ही सर्व कितव्या वर्गामध्ये शिकले? 8व्या वर्गामध्ये, 7व्या वर्गामध्ये शिकले असणार, बरोबर आहे. तरी पण आता वेगळं झालं, आता विसरलो ना आपण तेवढ्या दिवसांनी, ठीक आहे. त्याच्यानंतर
आता साहित्याचे पारंपरिक चिन्ह ओळखा. ठीक आहे, आता चिन्ह तुम्हाला दिलेलं राहील आणि ओळखायचं आहे का नेमका सिम्बॉल कशाचा. एक प्रकारे आता त्याला सिम्बॉलच म्हणू. म्हणजे एखादी ड्रॉइंग काढत असताना तुम्हाला लोखंड दाखवायचं आहे, काच दाखवायचं आहे, कॉन्क्रीट दाखवायचं आहे, तर त्याचं एक लेबलिंग असतं. एक त्याचा सिम्बॉल असतं. आपण त्याला पाहून ओळखतो, अरे नाही इथं काच लावलेला आहे, इथे लाकूड आहे, असं बरोबर दिसतं. तर हे असं रिप्रेझेंटेशन असतं त्याचं. तर तेच विचारलंय मटेरियलचं असतं. कशाचं असतं? मटेरियलचं. तर आता नेमकं हे कशाचं आहे म्हणते ते लक्षामध्ये घ्या. आता मी तुम्हाला डिफरन्स सांगतो, कारण सर्व तुम्हाला सारख्या नको वाटायला. ह्यात जर तुम्हाला तिरप्या लाईनी दिसत आहे, तिरप्या लाईनी, तर समजायचं हे स्टील आहे. काय आहे? स्टील आहे. लक्षामध्ये घ्या, तिरप्या लाईनी आहे तर स्टील आहे. आता बदलत जाईल, प्रश्न सारखेच आहे. आता हे तर तुम्ही पाहून असे ओळखू शकता. हे असं जे सिम्बॉल दिसतं, म्हणजे असं जे रिप्रेझेंटेशन असतं ते लाकडावर असतं. कशावर असतं? लाकडावर असतं. तुम्ही जर बघाल लाकूड कापला की तुम्हाला असंच दिसतं. म्हणजे कुठे तुम्ही दरवाजे वगैरे काही बघाल एकदम पॉलिश केलेले चांगल्या लाकडाचे, तर तुम्हाला अशा डिझाईन दिसतात. म्हणजे हे कशाचं आहे? लाकडाचं डिझाईन आहे. कशाचं आहे? लाकूडचं डिझाईन आहे. कशाचं? लाकूडचं डिझाईन नाही म्हणता येईल, रिप्रेझेंटेशन आहे त्याचं. म्हणजे त्याला दर्शवलं जातं तसं. आता हा काच आहे आणि काचावरती काय? चमक आहे. काचावरती काय? चमक आहे. बरोबर, लक्षामध्ये घ्या. म्हणजे हे जे दिसत आहे हे चमकत आहे असं समजून चाला. ठीक आहे, समजून चाला. म्हणजे शाईन मारते बघा, आपण उजेड जर पडला काच चमकतं, तशासारखं काच चमकत आहे समजा. तर हा जो सिम्बल आहे तो कशाचा आहे? सिम्बल म्हणजे रिप्रेझेंटेशन ते ग्लास, म्हणजेच त्याला काच म्हणतो आपण. कशाचा आहे? काचाचा आहे, म्हणजेच त्याला ग्लास म्हणतो. ठीक आहे, पाणी प्यायचा ग्लास वेगळा आणि हे काच वेगळा, दोन्ही गोष्टी एकत्र नको व्हायला. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे. पुन्हा आता बघा, इथं जर बघाल तर तुम्हाला पाण्यासारखं दिसतं. हे तर तुम्ही लहानपणीपासून ड्रॉइंग काढतच आले असणार. तर हे जे दिसत आहे रिप्रेझेंटेशन अर्ध खाली आहे आणि अर्ध भरलेलं आहे, तर याला पाणी म्हणतो आपण. पाणी म्हणजे लिक्विड पण म्हणू शकते, पण आता इथं वॉटर पाणी दिलेलं आहे. ठीक आहे, काय दिलेलं आहे? पाणी. म्हणजे जल पण म्हणू शकत होते त्याला, पण बरोबर पाणी इथं दिलेलं आहे. कधी कधी पेट्रोल पण याला लिहिलेलं असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर आता हे सिम्बॉल मध्ये तुम्हाला असे त्रिकोण दिसले की याला आपण कॉन्क्रीट म्हणतो. काय म्हणतो? कॉन्क्रीट म्हणतो. म्हणजे त्या गिट्ट्या असतात त्याच्यामध्ये कॉन्क्रीट करायसाठी, जसं घराचं बांधकाम चालू करतं ना त्याच्यामध्ये कॉन्क्रीट वापरतात बेसला. तर ते काय? कॉन्क्रीटचा. काय? कॉन्क्रीटचा सिम्बॉल आहे, म्हणजे रिप्रेझेंटेशन आहे. म्हणण्याचं बी उत्तर काय? एकदम सोपं. सर्व सारखे आहे, काही याच्यामध्ये फरक नाही आहे. त्याच्यानंतर म्हटलं आहे की A4 शीट ट्रिम केलेला आकार किती आहे. आता A4 विचारला, तुम्हाला माहिती आहे A0 पासून सुरू होते बरोबर. A0, A1, A2, A3 असे शून्य होते. मग काय ते? मग तुमचा A4 होते. काय ते? A4 नंतर पुन्हा A5 येते. तर तुम्हाला त्या साईज माहीत पाहिजे. काय माहीत पाहिजे? साईज माहीत पाहिजे. आता तुम्ही एकदा पाठ करायचं, नाही तर मग सरळ लक्षात ठेवायचं लॉजिक काय बघा. A0 म्हणजे काय? ही स्टँडर्ड साईज झाली, पूर्ण शीट झाली. काय झाली? पूर्ण शीट. तिला A0 म्हटलं जातं, म्हणजे साईज आहे A0. त्याचा माप दिलेला आहे 1189 mm ते 841 mm एवढा MM मध्ये असतं. ठीक आहे, त्याला जर अर्ध केलं तर तुमचा A1 तयार होतो. या A1 ला अर्ध केलं A2 तयार होतो. A2 ला अर्ध केलं A3 होते. A3 ला अर्ध केलं A4 होते. A4 ला अर्ध केलं A5 होते. ठीक आहे, आणि A5 ला अर्ध केलं की A6 होते. आणि कोणत्याच पेपरची 7व्या घडीनंतर घडी होत नाही. तुम्ही करून बघाल 7च घड्या होते, त्याच्यापेक्षा जास्ती घड्या होत नाही. म्हणून ते तिथं विषय संपला. तिथे किती मोठा कागद घ्या, त्याच्या घड्या पाडून बघा किती घड्या होते. तर ठीक आहे, त्याच्यानंतर हे लक्षात कसं ठेवायचं? फक्त खालचं A6चं पाठ करायचं. कुठचं पाठ करायचं? A6चं. काय? 105, 148 एवढं फक्त पाठ करायचं. मग काय होते बघा, 105चा डबल केलं तर 210 होतं. ठीक आहे, 210ला इथे नेलं म्हणजे एकच आकडा पाठ करायचं काम आहे. म्हणजे एक आकडा पाठ केला खालचा की ऑटोमॅटिक तुमचं वरचं सर्व क्लिअर होऊन जाते. म्हणजे बदललं जरी तर मी उत्तर देऊ शकता. फक्त A6ला पाठ करायचं. 105 गुणिला 148 एवढंच डोक्यात ठेवायचं. मग काय करायचं? 105चा डबल केलं 210 होतं. ठीक आहे, मग 210 इथं वरती आलं. 200चा डबल केलं तर 420 होतं. ठीक आहे, मग 420 आलं वरती. 420चं डबल केलं तर 840 होतं. फक्त एक याच्यामध्ये प्लस झाला, एक वाढला फक्त. ठीक आहे, एक वाढला. असं फक्त एक आकडा लक्षात ठेवायचा. मग बरोबर 6, 5, 4, 3, 2 आणि काही विचारलं, जसं आता आपल्याला A4 विचारलं तर आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये 210 आला पाहिजे. किती आला पाहिजे? 210. तर 210 वाला ऑप्शन कुठे? इथे आहे. म्हणजे आपलं डी उत्तर काय असणार? बरोबर असणार. कारण आपल्याला काय विचारलं होतं? A4 विचारलं होतं. तेच जर आता A3 असतं तर 297 वाला शोधलं असतं, आहेच नाही. A5 म्हटलं असतं 148 वाला आहे, तर आपण याला मारलं असतं. काय विचारलं असतं? तर A5 विचारलं असतं. तर असं तुम्ही लॉजिक लक्षात ठेवलं तर विसरायचं काम नाही आणि पाठही करायचं काम नाही. एकदम सोपं, पण तुम्हाला A6 फक्त लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे की मानकानुसार कोणते बाणाचे डोके योग्य आहे, म्हणजे ॲरो हेड कोणता योग्य आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. आता इथं बघाल तर आता हाता ॲरो बिलकुल चुकीचा दिसत आहे. आता 3 ॲरो दिसत आहेत, 3 याचे. पण इंजिनिअरिंग ड्रॉइंग वापरताना तुम्ही कोणते वापरता? पण इंजिनिअरिंग ड्रॉइंग काय म्हणते ते सर्वात महत्त्वाचं आहे. बघा इतर बघाल 3ही ॲरोचं हे जे टोक आहे
तीनही साईड सारख्या आहे, पण ते नियम काय म्हणते, जर तुम्ही ॲरो काढत असणार तर ॲरोचा नियम असा आहे की इतकी जर लेंथ, इतकी लेंथ जेवढी काही असणार, जेवढी काही इतकी लेंथ असणार, समजा इतकी लेंथ एक्स असणार एक्स, तर इतकं जे हाईट असणार त्याची ॲरोची ते जाडी ती काय असणार एक्स भागीला 3 असणार. म्हणजे सरळ सरळ याच्या 3 पट हे असतं, याच्या 3 पट हे असतं. तर इथं फक्त इथंच दिसत आहे की याच्या 3 पट म्हणजे 1 पट 2 पट आणि 3 पट. आता जवळपास ॲक्युरेट नाही आहे पण 3 पट. तर हा ॲरो काय एकदम बरोबर आहे. याच्यामध्ये बघाल तर इथं काही ड्रॉइंगमध्ये असा ॲरो जमतच नाही आणि इथं तीनही साईड सारख्या आहे, कारण की या साईडच्या इकडे काय झालं पाहिजे 3 पट असलं पाहिजे. काय असलं पाहिजे, असं 3 पट असलं पाहिजे. तर हे नाही आहे, म्हणजे हे चुकलं. फक्त 1 आणि 1 आपलं डी बिलकुल काय बरोबर आहे. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न घ्या. आता साधनाचे नाव ओळखा, एकदम सोपं. साधन म्हणजेच त्याला इन्स्ट्रुमेंट किंवा टूल म्हणू आपण, इन्स्ट्रुमेंट नाही म्हणू सध्या, टूल म्हणू. टूलचं नाव विचारलं आहे, एकदम सोपं. आता हा कशात दिसत आहे तुम्हाला, यल सारखा दिसत आहे. काय दिसत आहे, यल सारखा दिसत आहे. तर ते यल नावाचं तुम्हाला काही दिसणार नाही. याला काय म्हटलं जातं, ट्राय स्क्वेअर म्हटलं जातं. चौरस वापरून पहा नाही, चौरस वापरून पहा नाही, ट्राय स्क्वेअर लक्षामध्ये ठेवा. ठीक आहे, आता चौरस वापरून पाहावाला नाही पाहिजे, ट्राय स्क्वेअर फक्त लक्षामध्ये ठेवा. काय लक्षामध्ये ठेवा, ट्राय स्क्वेअर. ते याचं बी ऑप्शन आहे, तो 90 डिग्री वगैरे किंवा रेष काढायची असणार एकदम परपेंडिक्युलर, तर याचा वापर केला जातो. ठीक आहे, असेच बरेचसे इन्स्ट्रुमेंट. आता हे तुम्हाला माहित आहे की आपण याला म्हणताना कॉम्बिनेशन प्लायर म्हणतो, पण याच्यामध्ये कॉम्बिनेशन प्लायरचं तुम्हाला ऑप्शन दिसणार नाही. याला काय म्हटलं जातं, कटिंग प्लायर म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, कटिंग प्लायर. म्हणजे याचं हे उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे. आता हे तुम्हाला माहिती आहे आपण कोन मापक म्हणतो. मेजरमेंट म्हणजे अँगल मेजर करण्याकरता इकडून पण 0 असते आणि इकडून 180 असते, इकडून पण 0 असते आणि इकडे पण 180 असते. बरोबर, हॉरिझॉन्टल 180 डिग्रीचा कोन असतो. तर याला काय म्हटलं जातं, त्याला काय म्हणतो आपण, कोन मापक म्हणतो किंवा इंग्रजीमध्ये प्रोटेक्टर म्हणतो. काय म्हणतो, प्रोटेक्टर किंवा कोन मापक. हे लहानपणीपासून तुम्ही खेळले याच्याशी, तर ही तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीतच आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे सेट स्क्वेअरचे नाव काय. आता सेट स्क्वेअर कसा आहे, हा एक झाला आणि एक पुन्हा दुसरा एक सेट स्क्वेअर येतो. कसा येतो, तो असा असतो, तो असा. बरोबर आहे, याच्यात 45 45 60चा असतो. काय असतो, 45 45 60चा असतो की 45 45 90चा असतो. आता ह्याच आहे 45 45 90. बरोबर आहे, सारख्या बाजू दिसत आहे ना. इकडलं 45 आहे, इकडलं कसं आहे, इकडलं पण 45 आहे आणि इथचं कसं आहे 90 आहे. बरोबर आहे. आता याला म्हणताना तुम्ही 30 60 15 आणि 45 असं दिलेलं आहे. बरोबर आहे, तर हे 45 डिग्रीचा सेट स्क्वेअर आहे. किती डिग्रीचा, 45 डिग्रीचा. आता पुन्हा म्हणजे हा काय झाला, त्याला म्हणतो आपण 45 45 45 आणि 90 असं आहे. ठीक आहे, एकूण टोटल किती आली पाहिजे, 180 आली पाहिजे. पुन्हा दुसरा कसा असतो, 30 60 आणि 90 पण असतो. म्हणजे एक बाजू याची अशी लांब असते. बरोबर आहे, लांब असते. 30 60 90चा पण असतो. आता तो कोणता दिला आहे त्याच्यावरती डिपेंड करतात. दिलेला आहे तुम्हाला 45. कारण काय की 45 45 का बरं आलं, कारण की ही बाजू आणि ही बाजू जर सारखी असली, दोन्ही बाजू जर सारख्या असणार तर इकडले दोन्ही कोण पण कसे असते, सारखे. आता काटकोन याच्यात काही शंका नाही. मग उरले किती, 90 उरले, 90चे अर्धे अर्धे गेलं तर 45 45 होतं. म्हणून आपलं काय घेतलं, 45 डिग्री सेट स्क्वेअर घेतला आपण. ठीक आहे, 45 डिग्रीचा सेट स्क्वेअर म्हटलं. त्याच्यानंतर आहे की रिकामी जागा काढण्यासाठी कंपासचा वापर केला जातो. हे प्रश्नामध्ये नाही आहे, हे तुम्हाला फक्त म्हणजे लक्षात राहायला पाहिजे. त्याच्यासाठी प्रतिमा लावली. आपलं इमेज लावायचं कारण तेच असतं की तुम्हाला पटकन इमॅजिन करायचं काम नाही पडलं पाहिजे. ठीक आहे, यांनी काय करतो आपण, तुम्हाला माहित आहे यांनी काय करतो, यांनी सर्कल काढतो. काय काढतो, सर्कल. सर्कल म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, वर्तुळ म्हणतो. काय म्हणतो, वर्तुळ. कंपास वापरला जातो कशासाठी, वर्तुळ काढण्याकरता. कशाकरता, वर्तुळ काढण्याकरता. त्याच्यानंतर बघा साधनाचे नाव काय, म्हणजे त्या इन्स्ट्रुमेंटचं नाव काय, टूलचं नाव काय, इन्स्ट्रुमेंट टूलचं नाव. आता तुम्हाला माहित आहे याला काय म्हणतो आपण, बॉल पिन हॅमर म्हणतो. काय म्हणतो, इथं बॉल पण आहे आणि पिन पण आहे, दोन्ही साईड आहे, बॉल आणि पिन. तर ह्या काय झाला, बॉल पिन हॅमर झाला. काय झाला, बॉल पिन हॅमर. याला म्हणून हे बिलकुल बरोबर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हा लाकडाचं दिसत आहे तुम्हाला, म्हणजे याच्यावरती बघा, याच्यावरती रिप्रेझेंटेशनच लाकडाचं केलेलं, पूर्णच्या पूर्ण लाकडाचं आहे. शीट मेटलमध्ये जनरली आपण वापरतो किंवा शीट ठोकायसाठी वापरतो. याला काय म्हटलं जातं, मॅलेट म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, मॅलेट म्हटलं जातं. आता हे लाकडाचं असतं. आता आजकाल ते प्लॅस्टिकचं पण यायला लागलं, पण आता आपल्याला आजकाल काय येते ते नाही विचारलं, जे चित्रात दिसतं त्याचा विचार करायचा. कशाचं बनलेलं, लाकडाचं बनलेलं आहे. काय लाकडाचं असतं, मॅलेट असतं. हलक्या वस्तूवरती म्हणजे पातळ वस्तूवरती ठोकायसाठी याचा वापर करतो. त्याच्यानंतर आहे याला विचारलं आहे की साधनाचे नाव काय. साधनाचे नाव, आता हा स्पॅनर आहे, सर्वांनाच माहिती आहे. स्पॅनर म्हणजे पाना, स्पॅनर म्हणजे पाना. पण नेमका पाना कोणता, रिंग पण असतो, कॉम्बिनेशन असतो, ओपन एंडेड असतो, ऍडजस्टेबल असतो. बरोबर आहे, पण याचं जर तुम्ही बघाल एंड कसा आहे, एवढं एंड आहे ओपन. कसं आहे, ओपन. तर
पर्यंत, मग याचं नाव काय, ओपन एंडेड नाव आहे. काय, ओपन एंड स्पॅनर. म्हणजेच ओपन एंड स्पॅनर म्हणजे एंड त्याचा टोक खुला असलेला स्पॅनर. दुसरा माहिती आहे तुम्हाला, रिंग असतो, रिंगमध्ये पूर्ण गोल पॅक असतो. त्यानंतर कॉम्बिनेशन स्पॅनर, कॉम्बिनेशन असतो त्याचा दोघाचा. आणि एक ॲडजस्टेबल असतो, तो मागे पुढे होतो, मिट्टू पाना वगैरे म्हणतो आपण त्याला जनरल भाषेमध्ये. तर हा काय झाला, ओपन एंडेड स्पॅनर झाला. तर हा प्रश्न होता 27वा. ठीक आहे. तर हे तुमच्या CBT परीक्षेकरता एकदम महत्त्वाचे MCQ आणि एकदम महत्त्वाचे, कारण तुम्हाला माहिती आहे इंजिनिअरिंग ड्रॉइंग जो सब्जेक्ट आहे तो तुमच्या टेक्निकल म्हणजे ट्रेडमध्ये 6 प्रश्न येतात. 6 प्रश्न किती, 12 मार्काचे. किती मार्काचे, 12 मार्क म्हणजे तुमच्या मार्कशीटवरचे 2% आहे. किती आहे, 2%. जर का तुम्ही मिस केले तर तुमचे 2% सरळ मार्कशीटवरनं गायब होऊन जाईल आणि ते कमी येतील. आणि जर तुम्ही परफेक्ट केलं तर तुमचे 2% सहज वाढून जाईल, कारण एक प्रश्न आपला 2 मार्काचा असल्यामुळे, म्हणजे 75चा 150चा पेपर असतो आपला, बरोबर आहे. तर हे सर्वात महत्त्वाचे प्रश्न होते आणि हे सर्व ट्रेड करिता होते. जर आता हे सेशन आवडलं असेल तर आठवणीने सेशनला काय करायचं, लाईक करायचं. आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आणि आपल्या मित्रांपर्यंत या व्हिडिओला पोहोचवायचं. कारण आता तुम्ही फर्स्ट इयरमध्ये आहे, पुन्हा तुम्हाला गरज पडणार आपल्या चॅनलची, म्हणजे तुम्हाला पुन्हा कंटेंट मिळणार पूर्ण वर्षभर आणि परीक्षेपर्यंत किंवा परीक्षेला, असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तर इथे या सेशनला काय करतो, मी थांबवतो आणि ब्रेक घेतो. बाकी त्याच्यानंतर सेशनला आपण कंटिन्यू करतो, पण ब्रेक घेतो. धन्यवाद.